ते म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडिया. अतिशय महत्वाचं पुस्तक जे पंडित नेहरूंनी 1944 साली अहमदनगरच्या तुरुंगात असताना लिहिलं. महाग्रंथ आहे तो. त्याच्यात भारताचा 5000 वर्षांपूर्वीपासूनचा इतिहास ते अगदी नेहरूंच्या काळापर्यंतच्या इतिहासाचा आढावा त्यातला घेतलेला आहे. जगातल्या क्लासिक्स मध्ये त्याची गणना होते. आपली अतिप्राचीन संस्कृती कशी आकाराला आली यावर पंडित नेहरूंचं भाष्य त्यात आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे भविष्यातला भारत कसा असायला हवा याविषयीचे पंडितजींचे विचार देखील या पुस्तकातून वाचायला मिळतात. यातला उतारा वाचण्याची विनंती मी करणार आहे आशय गुणे यांना. आशय गुणे हे स्वतःही लेखक आहेत. प्रथम या शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एनजीओ साठी काम करतात. त्या निमित्ताने भारतभर प्रवास करत असतात. त्यांचे अनुभव निरीक्षण ही देखील त्यांनी मांडलेली आहेत. उत्तम लिहिता. तुमची पोस्ट वाचून मी मंथन सिनेमा अलीकडेच बघितला. खूप कन्व्हिक्शन आहे तुमच्या लिहिण्यात. तुम्हाला विनंती करते की डिस्कव्हरी ऑफ इंडिया. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. भारताची विविधता आणि एकता. भारतात प्रचंड विविधता आहे हे तर उघडच आहे. त्यात माणसाचं शारीरिक दिसणं येतं, मानसिक सवयी आणि स्वभाव वैशिष्ट्यही येतं. तसं पाहता वायव्य सरहद्द प्रांतातील पठाण आणि सुदूर दक्षिणेकडील तामिळी यांच्यात समान असं खूपच कमी आहे. त्यांच्यात काही समान धागे असले तरी मूळ वांशिक पाया समान नाही. चेहरा मोहरा आणि शरीर यष्टी, अन्न आणि कपडे लत्ते आणि अर्थातच भाषा यात या दोघांमध्ये वेगळेपणा आहे. वायव्य सरहद्द प्रांतावर मध्य आशियाई प्रदेशाची छाप आहे. काश्मीर प्रमाणेच तिथल्याही काही प्रथा पाहिल्या की हिमालयापलीकडील एखाद्या देशाची आठवण येते. पठाणांची लोकनृत्य पाहिली की रशियन कोसॅक नृत्याची आठवण होते. पण एवढे सगळे भेद असूनही पठाणांवरचा भारतीय ठसा न चुकता दिसतोच. तोच ठसा तामिळ माणसावरही दिसतो. यात आश्चर्य नाही, कारण हे सगळे सीमावर्ती भाग आणि अफगाणिस्तान हे मुख्य भारताशी हजारो वर्षांपासून जोडलेले आहेत. अफगाणिस्तान आणि मध्य आशियात राहणारे जुने तुर्की आणि अन्य वंश हे इस्लामच्या आगमनापूर्वी मुख्यत्वे करून बौद्धच होते आणि त्याही आधी म्हणजे महाकाव्यांच्या काळात हिंदू होते. सीमावर्ती भाग हा जुन्या भारतीय संस्कृतीच्या मुख्य केंद्रांपैकी एक होता आणि नानाविध स्मारके आणि बौद्ध विहारांच्या, खास करून तक्षशिलेचे महान विद्यापीठ इत्यादींच्या अवशेषांच्या रूपात तो अद्याप दिसून येतो. हे विद्यापीठ 2000 वर्षांपूर्वी कीर्तीच्या शिखरावर होतं. संपूर्ण भारतातूनच नव्हे तर आशियाच्या वेगवेगळ्या भागातून तिथं विद्यार्थी येत होते. धर्मात बदल झाला तरी त्यामुळे त्या भागातील लोकांची मानसिक पार्श्वभूमी काही तो बदलू शकणार नाही. पठाण आणि तामिळ ही दोन टोकाची उदाहरणे आहेत, तर बाकीची यामध्ये कुठेतरी आहे. त्या सर्वांचीच स्वतःची अशी खास वैशिष्ट्ये आहेत. तसंच या सर्वांवर खास भारताचा असा ठसाही आहे. बंगाली, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, ओरिया, आसामी, कानडी, मल्याळी, सिंधी, पंजाबी, पठाण, काश्मीरी, राजपूत आणि मध्य भारत यांचा विचार केला तर या लोकांनी शेकडो वर्षांपासून त्यांची खास वैशिष्ट्ये जतन करून कशी ठेवली असतील हे पाहणे मनाला लोभवते. अद्याप त्यांच्यात तेच गुणदोष आहेत ते जुन्या परंपरा आणि नोंदीतून आपल्याला कळते. या सर्व युगायुगात हे सर्वजण भारतीयच होते. त्यांचा समान राष्ट्रीय वारसा होता आणि नैतिक मानसिक गुणधर्मांचा संचही समानच होता. या वारशात चैतन्यदायी आणि गतिशील असं काहीतरी आहे. हे जगण्याच्या पद्धती तसंच जीवन आणि त्याच्या समस्यांकडे पाहण्याच्या तत्वज्ञानात दिसून येते. पुरातन चीन प्रमाणेच पुरातन भारत हे देखील स्वतंत्र जगच होते. एक संस्कृती आणि सभ्यता होती जिने सर्व गोष्टींना आकार दिला. परदेशी प्रभावांचा लोंढा येथे आला, त्याने बरेचदा या संस्कृतीवर प्रभाव टाकला, परंतु हे सर्व प्रभाव या संस्कृतीने स्वतःमध्ये सामील करून घेतले. विध्वंसक प्रवृत्तींनी एकीकरणाच्या प्रयत्नांना बळ दिले.
संस्कृतीच्या उदयापासूनच कुठल्या तरी प्रकारच्या एकतेचं स्वप्न भारताच्या मनात दाटून आलेलं होतं. ही एकता म्हणजे बाहेरून काहीतरी खोपलेला असा प्रकार नव्हता किंवा बाह्य गोष्टींचं किंवा समजुतीचं समानीकरणही नव्हतं. ते काहीतरी खोलवर जाणार होतं आणि त्या परिघाच्या आत समजुती आणि प्रथा यांच्याविषयी व्यापक सहिष्णुता आचरली जात होती. प्रत्येक प्रकाराला मान्यता मिळत होती आणि उत्तेजनही दिलं जात होतं. प्राचीन आणि मध्ययुगीन काळात राष्ट्र ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. सरंजामी, धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक बंधच महत्वाचे होते. तरीही मला वाटतं की ऐतिहासिक काळात एखाद्या भारतीयाला भारताच्या कुठल्याही भागात गेलं तरी घरच्यांसारखंच वाटत असलं पाहिजे. तसंच अन्य देशात गेल्यावर परक्यासारखं वाटत असलं पाहिजे. ख्रिश्चन, ज्यू, पारशी, मुस्लिम आदी भारतीय मूळ नसलेल्या धर्माचे लोक भारतात येऊन कायमचे बसले. ते काही पिढ्यांच्या काळात भारतीय बनले. या धर्मात गेलेल्या भारतीयांनी धर्म बदलला म्हणून आपलं भारतीयत्व सोडलं नाही. बाहेरच्या देशातही ते कुठल्याही धर्माचे असले तरी त्यांच्याकडे भारतीय म्हणूनच पाहिलं गेलं.